याच्या आदल्या दिवशी आम्ही वर्तुळ ही संकल्पना मुलांना समजून सांगितली होती. तर मुलं वर्तुळामध्ये वर्तुळ केंद्र कुठे असते, त्रिज्या कशाला म्हणतात, व्यास कशाला म्हणतात आणि जीवा कशाला म्हणतात हे प्रत्यक्ष येथे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. चला एकाला विचारतो. चल रे, नाही ना ममता, चल पहिले ममता. हां मला सांग, हे काय ममता? काय होय? वर्तुळ. हे जे आहे ते वर्तुळ होय. चल त्यानंतर अपूर्वा ही जी वर्तुळावर जी रेष काढलेली आहे ती काय म्हणतात रे? तिला काय म्हणतात? जीवा म्हणतात. हां त्यानंतर चल कोण आहे पटकीन चला. अंशु, आपण वर्तुळावर मध्यभागी ही जी रेष काढलेली आहे तिला काय म्हणतात ग? याला काय म्हणतात? व्यास म्हणतात. काय म्हणतात? व्यास. चल आराध्या चाल. आता हे मोडतो मी. हो गेला, आता ठिपका पण गेला. हां मला सांग आराध्या, जाऊ द्या इथं वर्तुळातच मी काढून दाखवतो तुम्हाला. इथं मी असा मधोमध एक टिंब दिलेला आहे, त्याला काय म्हणतात रे? वर्तुळ केंद्र. आणखीन काय म्हणतात? काय म्हणतात आणखीन? केंद्रबिंदू, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळ मध्य असं सुद्धा म्हणतात. आता मी बघा वर्तुळ केंद्रापासून म्हणजे केंद्रबिंदूपासून एक रेष काढली वर्तुळाच्या रेषेवर शेवटपर्यंत, तर याला काय म्हणतात? मोठ्यानं सांगा. काय म्हणतात याला? त्रिज्या. काय म्हणतात रे? त्रिज्या म्हणतात. याला काय म्हणतात? त्रिज्या. याला काय म्हणतात? त्रिज्या म्हणतात. हा आपण वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा शिकलेलो आहोत. चला हा सर्वांनी एक बार हाय करा. सर्वांना तुम्ही दिसणार सर्वांना.